त्यांच्या लक्षात आले. गुरूंच्या भक्तांमुळेच माझ्या ह्या वास्तूला शोभा आहे. गृह नक्षत्रामुळे जशी चंद्राला तारांगणात शोभा, मग माझ्या तारेच्या ह्या अंगणात श्री गुरूंना भक्तांमुळे शोभा नाही का? ही शोभा हेच या वैराग्य मठीचे ऐश्वर्य आहे. ह्याप्रमाणे करत असलेल्या आत्मपरीक्षणात तारामतींना आत्मबोध म्हणजेच निजबोध महाराजांनी दिला. या निजबोधात महाराजांची प्रतीक्षा महाराजांच्या चिंतनात त्या करू लागल्या. हरिवेड्या गोपिकांचे हरिविरही दुःख श्री गुरूंच्यामुळे त्यांच्या वाट्याला आले. महाराजांविषयी त्यांच्या कुणा भक्तांनीही कसलीही वार्ता कळवली नाही. ते भक्त गावोगावी फिरत गेले. तेथील गावकरी त्यांना सांगू लागले, कोणी म्हणती परवा गेले, कुणी म्हणती काल देखिले, आमुचे ग्रामी भोजन केले, न कळे पुढे काय झाले.